आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशासाठी पदकांची कमाई करणाऱ्या धावपटू कविता राऊत यांची आता शासकीय नोकरीसाठी धावाधाव सुरू झाली आहे। कविता राऊत यांची सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तब्बल 10 वर्षांपासून फरफट सुरू आहे। कविता राऊत यांच्यावर ही वेळ का आली, पाहूयात हा रिपोर्ट। धावपटू कविता राऊत नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सावरपाडा या छोट्याशा आदिवासी पाड्यात त्यांचा जन्म झाला। कविता राऊत यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या नावाचा ठसा उमटवला आणि नाशिकच्या शिरपेचातही मानाचा तुरा रोवला। मात्र याच नाशिकात हक्काची सरकारी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागतोय। शासकीय नोकरीसाठी अनेकदा अर्ज करून देखील या अर्जांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप कविता राऊत यांनी केलाय। तर आज मी जे इथे आलेले आहे किंवा यांचं मी पाठिंबा दिलेला आहे ते फक्त माझ्या जे समाजाचे मुलं आहेत पेशा भरतीसाठी त्याच्यासाठीच मी आलेले। माझ्या वैयक्तिक तर मी स्वतः लढून राहिले, पण आज माझ्या ह्या समाजाने स्वतःहून माझा विषय समोर आणलेला आहे। कारण त्यांना एक कुठेतरी की एकट्या कविताला ऑलिम्पियन असूनही एवढं हे होऊ राहिलं, 10 वर्ष लागू राहिलं, तर बाकीच्या यांचं कसं होणार किंवा कसा नाही त्यांना मिळेल, हा सगळ्यांच्या मनामध्ये आज प्रश्न आहे। कविता राऊत यांनी 2009 मध्ये आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक जिंकलं। 2010ला चीनमधील आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक, तर 2010च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये कांस्य पदक जिंकलं। तर 2016च्या रिओ ऑलिम्पिकसाठी महिला मॅरेथॉनमध्ये त्यांनी पात्रता फेरी गाठली होती। कविता राऊत यांच्या कामगिरीबद्दल त्यांना 2012 मध्ये अर्जुन पुरस्कार आणि महाराष्ट्र सरकारचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर करण्यात आला होता। मात्र हीच धावपटू आज शासकीय नोकरीसाठी धावाधाव करते। दरम्यान आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी आठवड्याभरातच मदत करण्याचं आश्वासन दिलंय। वस्तुस्थिती आता आपल्या माहितीसाठी सांगतो, माझ्यासमोर जी चर्चा झालेली आहे सांगतो। कविता राऊतांना त्या ठिकाणी आपल्याला पद द्यायचं होतं, तर ते पद देताना काहीतरी एज्युकेशनच्या क्वालिफिकेशन प्रमाणे काहीतरी कमी दर्जाचं दिलं गेलं होतं। तर आता सरकारने, पूर्वी कमिटी नव्हती, असं डायरेक्ट पद देत होतं जीआयडी डिपार्टमेंट चर्चा करून मुख्यमंत्री बाकीच्यांशी। आता याच्या पुढच्या काळामध्ये त्यांनी कमिटी नेमली आहे। आता ती कमिटी नेमली आहे, ती कमिटी क्वालिफिकेशन आणि ते बघून देणार आहे। तर आम्ही ताबडतोब या आठवड्याभरात निर्णय घेऊन करू। सावरपाडा या दुर्गम भागातून एक मुलगी जागतिक स्तरावर आपल्या नावाचा ठसा उमटवते। तिच्या संघर्षातून मुलांना प्रेरणा मिळावी म्हणून शाळेच्या अभ्यासक्रमात तिच्या नावाचा धडा शिकवला जातो। मात्र देशाचं नाव उंचावणाऱ्या मुलीला आजही सरकारी नोकरीसाठी धावाधाव करावी लागते। कविता राऊत यांची नोकरीसाठी सुरू असलेली धावाधाव आता कधी थांबणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।